पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कर्जत तालुक्यातील नागरिकांना धक्का देणारी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका वृद्ध व्यक्तीचे अपहरण करत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात कर्जत पोलिसांची बंटी बबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडीला अटक केली असून त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे। नागपूर येथील सुनील दयाराम गजघाटे या वृद्ध नागरिकाला फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत मैत्री केली गेली। समाजकार्याच्या नावाखाली विश्वास संपादन करत त्यांना कर्जत येथे बोलवण्यात आले। मात्र विश्वासाचा फायदा घेत आरोपीने त्यांचे अपहरण करून त्यांना कैद करून ठेवत धमकावले आणि त्यांच्या खात्यातून तसेच ऑनलाईन कर्जाच्या माध्यमातून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणाने कर्जत परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे, तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे। पाहूयात आता संपूर्ण या प्रकरणाची सविस्तर बातमी। कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे एक महिला आणि 2 इसम यांनी नागपूर येथे राहणारे जे फिर्यादी आहेत या गुन्ह्यातले, गुन्हा क्रमांक आहे 120/26 आम्ही 10/3/26 दाखल केलेला आहे। आणि सदर फिर्यादी जे आहेत ते नागपूर येथून पुणे मार्गे कर्जतला आले। त्यांची ह्या महिलेशी फेसबुकवरती ओळख झाली होती आणि फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर ते सदर एकाच समाजाच्या निघाल्यानंतर मग त्यांचं झालं की 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगैरे आहे, त्यानिमित्ताने तुम्ही या आणि वर्गणी वगैरे आणि आमच्या कार्यकर्त्यांची ओळख वगैरे करून देतो असं बोलणं झालं। आणि त्यांच्या अनुषंगाने ते फिर्यादी पोलीस आले आणि ते 6 वाजता उतरले कर्जतला। आणि कर्जतला उतरल्यानंतर पुण्यावरून डेक्कन एक्सप्रेसने आणि त्यांना सदर महिलेवर ठरल्याप्रमाणे कॉल केला की तुम्ही कुठं पोहोचले वगैरे। तिथून ते विचारत बिकानेर स्वीटला गेले। बिकानेर स्वीटमध्ये सदरची महिला जी आहे त्या महिलेचं नाव आहे आदिती रमेश डोके। ती महिला तिथे वाट बघत होती एका व्हाईट रंगाच्या कारमध्ये आणि ते कारमध्ये मागच्या बाजूला बसते आणि तिथून ते पुढे गेल्यानंतर एक 5-10 मिनिटं पुढे गेल्यानंतर पुढे कार त्या महिलेने थांबवली, आदिती डोके नावाच्या महिलेने। आणि तिने त्या कार थांबवून त्या कारमध्ये अजून 2 इसम त्याच्या मागच्या बाजूला येऊन बसले दोन्ही बाजूने। आणि दोन्ही बाजूने बसल्यानंतर सदर इसमांनी अचानक त्याला मारहाण वगैरे करायला सुरुवात केली। त्याला चॉपरचा धाक दाखवला आणि गाडी चालू गाडीमध्ये त्याला कपडे काढायला लावले। कपडे काढून त्याच्याजवळ सोन्याची चैन, अंगठी, काही साधारण त्याच्याकडे कॅश होती, ती कॅश, त्याचे मोबाईल आणि 3 कार्ड त्याचे काढून घेतले। आणि पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा एक ATM जवळ होतं आणि त्याला त्याचे कपडे काढून, तो पळून जाऊ नये म्हणून कपडे काढून त्याला 2 सीटच्या मध्ये बसवलं आणि त्याच्या ATM कार्डचा नंबर घेऊन त्या महिलेने एका ATM जाऊन काय पैसे काढले। रस्त्यात त्याने पेट्रोलही भरलं आणि एवढं सगळं करून ते लोक सदर जे आरोपी आहेत 3, त्यामध्ये जी आरोपी आहे, एक महिला आरोपी आहे आदिती रमेश डोके, दुसरा जो आरोपी आहे सुशील देवराम जाधव आणि तिसरा आरोपी गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान। यांनी त्याला घरी घेऊन गेले त्यांच्या दहिवली येथील सोसायटीमध्ये आणि त्याला रात्री तिथे डांबून ठेवलं। डांबून त्याला सांगितलं पळून गेलास तर माझ्या विरुद्ध रायगड कर्जत पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे नोंद आहेत वगैरे अशी त्याला धमकी दिली। परंतु सकाळी 5-5:30 वाजता हे सर्व गाढ झोपलेले असताना सदर इस्माने दरवाजाला लावलेला सोफा सेट आहे तो बाजूला केला आणि हळूच दरवाजा उघडून सदर इसम जे आहेत फिर्यादी हे तिथून पळत पोलीस स्टेशनला म्हणजे रेल्वे स्टेशनला गेले आणि घाबरून गेले होते। आणि रेल्वे स्टेशन गेल्यानंतर त्यांना हे लोक मारतील किंवा मला पिछा करतील, आपला पाठलाग करतील म्हणून तिथून ते कर्जत मुंबई लोकलने ते कल्याणला गेले। कल्याणवरून त्यांनी एक नाशिकची गाडी पकडली। त्यांचे जावई नाशिकला राहणार होते, त्या जावयांना जाऊन ही सगळी हकीकत सांगितली। आणि दरम्यान त्यांनी फिर्यादीचा जो मोबाईल नंबर घेतला होता त्या मोबाईलवरून त्यांनी त्यांच्या नावाने जवळपास 11,61,000 रुपये ऑनलाईन कर्ज काढले आणि ते कर्ज काढून त्यातले 3,90,000 रुपये वेगळ्या पद्धतीने खर्च केले। काही 1,80,000चं सोनं सुद्धा कर्जत बाजारपेठ एका ज्वेलर्सकडून घेतलेलं आहे। तर या सर्व 3 आरोपी विरुद्ध किडनॅपिंगचा आणि खंडणीचा आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।
2 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. 2 आरोपींना आज कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. 3रा आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तर तांत्रिक तपासाच्या आधारे हे सर्व पोलिसांनी आरोपींची नावे आणि आरोपी गुन्ह्याचा शोध लावलेला आहे. आणि API सय्यद आहेत हे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे माननीय SP श्रीमती अचललाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री शिवतरे सर, DYSP श्री राहुल गायकवाड सर आणि आम्ही यांच्या मार्गदर्शनाने ह्या गुन्ह्याचा तपास करतो आहे. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्या लोकांनी असंच काही आपल्याच समाजाच्या किंवा परिसरातली बऱ्याच लोकांना सोबत असं केलेलं आहे अशी आम्हाला आमची खात्री आहे, दाट शक्यता आहे की यांनी असं इतर लोकांसोबत केलेलं असावं. तर कोणा लोकांसोबत यांनी या 3 आरोपींनी, महिला आरोपीचं नाव आहे आदिती डोके, पुरुष आरोपीचं नाव आहे सुशील जाधव आणि 3रा आरोपी जो आहे गणेश रूपक मंगेश गजानन प्रधान, राहणार पुणे, या तिघांनी असंच कोणातरी सिनियर सिटीजनला फेसबुकवरून किंवा सोशल मीडियाच्या मार्फतीने ओळख करून असं त्यांच्यासोबत केलेलं असावं असं पोलिसांना आव्हान आहे पोलिसांचं सर्वांना की असं काय झालं असेल तर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी किंवा त्यांची फिर्याद आम्हाला द्यावी. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.